हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आता नुकतीच जवळ आलेली आहे ती म्हणजे शिष्यवृत्तीची परीक्षा. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीची स्कॉलरशिप परीक्षा नुकतीच जवळ आली आहे, त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती सराव प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत. आज मी सोडवणार आहे इयत्ता 8वीची सराव प्रश्नपत्रिका, ती म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विषयाची. तर तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि याचं स्पष्टीकरण आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक व शेअरसुद्धा करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण प्रत्यक्ष वेळ वाया न घालवता प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. प्रश्न 1 ते 53साठी सूचना बघा. खालील प्रत्येक प्रश्नातील प्रश्न आकृतीचा काही भाग कोरा ठेवून तो प्रश्न चिन्हाने दाखवला आहे. या प्रश्नचिन्हाच्या जागी त्याखाली दिलेल्या पर्यायातील कोणती आकृती ठेवल्यास आकृतीबंध पूर्ण होईल. बघा, या ठिकाणी ही आकृती आहे. इथं आकृती क्रमांक 1 मधील जर आपण ठेवलं भाग तर त्या ठिकाणी आकृती पूर्ण होईल. त्यानंतर या आकृतीमध्ये आता या ठिकाणी बघा अधिक गुणिले आहे आणि इकडं गुणिले अधिक असं आहे, त्यामुळे ही बाजू जी आहे ती या ठिकाणी बसेल, म्हणजे कोणती, पर्याय क्रमांक 1ची. त्यानंतर प्रश्न 53मध्ये बघा. प्रश्न 53मध्ये या ठिकाणी भाग बसणार आहे, तर हा भाग बसेल पर्याय क्रमांक 3चा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 54 ते 56साठी सूचना. खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नात 4 पदे दिलेली आहेत. त्यापैकी कोणत्याही 3 पदामध्ये एक प्रकारचा सारखेपणा दिसून येतो. त्यांचा एक गट बनतो, त्यातील एक पद भिन्न राहते, ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहे. आता प्रश्न 54मध्ये बघा, या ठिकाणी काय लॉजिक लावलेलं आहे. यलचा अनुक्रमांक आहे 12 आणि यमचा आहे 13. तर 12 आणि 13 किती होतात, 25. मग 25वा अनुक्रमांक असणारा अल्फाबेट कोणता आहे, वाय. तसंच इथंही तसंच झालेलं आहे बघा. ईचा 5 आहे आणि एफचा 6. 6 आणि 5 11, हेही बरोबर आहे. 1 अधिक 2 3, म्हणजे रॉंग कोणता आहे, पर्याय क्रमांक 1 हा वेगळा आहे. त्यानंतर या प्रश्नामध्ये बघा, आता या ठिकाणी काय लॉजिक लावलेलं आहे बघा. एक्स आणि झेड ही एक पेअर आहे, पण त्यामधलं एक अक्षर गाळलेलं आहे वाय. ए सी यामधलं अक्षर गाळलेलं आहे बी. त्यानंतर इथं काय केलेलं आहे, एस टी यू टी गाळलेलं आहे आणि याच्यानंतर एफ जी एच जी गाळलेलं आहे. त्यानंतर एक एक अल्फाबेट त्यांनी जोड्यामधलं गाळलेलं आहे. ओ पी क्यू पी राहिलेलं आहे. त्यानंतर जे के यल, पण इथं मात्र तसं झालेलं दिसत नाही आपल्याला. एन यम आणि यल यम आणि ओ एन यामध्ये मात्र तसं दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 56. तर बघा, आता या 4 पर्यायापैकी वेगळी आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक 3 ॲडम वासुदेव बळवंत फडके. कारण इतर तिघांच्या ज्या पदव्या आहेत, लोकमान्य, स्वातंत्र्यवीर आणि नेताजी, ह्या लोकांनी बहाल केलेल्या आहेत. ही ॲडम मात्र नाही, म्हणून त्या ठिकाणी पर्याय 3 हे उत्तर. त्यानंतर प्रश्न 57 ते 59साठी सूचना दिलेली आहे की पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच तिसरा आणि प्रश्नचिन्हाच्या जागचा असणार आहे, तर तो आपल्याला शोधायचा आहे. आता बघा या ठिकाणी काय संबंध आहे. तर या ठिकाणी बघा, शतक स्थानचा आणि एकक स्थानचा अंक शेवटी घेतलेला आहे, म्हणून आपण 9 2 शेवटी घेऊया. त्यानंतर यांची जागा मात्र चेंज केलेली आहे. आता इथं 3 हा अंक हजार स्थानी आहे, तो त्यांनी घेतलेला आहे शतक स्थानी, म्हणजे या ठिकाणी बघा 8 इथं येईल आणि 3 इथं येईल, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा याचं काय केलेलं आहे, तर या प्रश्नामध्ये पहिल्या संख्येची दुप्पट केलेली आहे, त्यामधून 18 वजा केलेलं आहे, म्हणजे 75 गुणिले 2 वजा 18 केल्यानंतर 132 येते. तसंच आपल्याला करायचं आहे 86 गुणिले 2 करायचं आहे, किती येईल, 172 वजा 18 जर केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 154, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा प्रश्न 59. 47 37, तसं 68चं काय येईल. तर या ठिकाणी बघा 47 ही मूळ संख्या आहे, 37 मूळ संख्या आहे, म्हणजे मूळ संख्यांचा संबंध आहे. तर 68 या ठिकाणी समसंख्या आहे, मग त्या इथली समसंख्या कोणती आहे, 42. त्यानंतर प्रश्न 60 बघा. खाली मूळाक्षर श्रेणी दिली आहे, एक पद गाळलेले आहे, ते पद प्रश्नचिन्हाने दर्शवलेले आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. आता या ठिकाणी ए डी जे दिलेलं आहे.
तर बघा या ठिकाणी आय अक्षर आहे, ADI, म्हणजे एचा अनुक्रमांक आहे 1, बीचा आहे 4, आयचा 9, त्यानंतर इथे वाय 25 आहे. परत त्यांनी घेतलेलं आहे जे, म्हणजे परत त्यांनी झेडपासून नंतर क्रमांक दिलेले आहेत तेव्हा कुठं याचा नंबर येतो. तर या ठिकाणी 1, 4, 9, 25 या काय आहेत, वर्गसंख्या आहेत. म्हणजे 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, या ठिकाणी काय येईल, 4चा वर्ग किती असतो, 16. मग 16व्या क्रमांकाचा कोण आहे, पी. त्यानंतर खाली मुळाक्षर जोडीची श्रेणी दिली आहे, त्यातील एक पद गाळलेले आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा बरोबर पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता या ठिकाणी काय केले बघा, आपण या पहिल्या अल्फाबेटचा त्यांनी संबंध लावलेला आहे, त्यानंतर दुसऱ्या अल्फाबेटचा संबंध लावलेला आहे. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, B अधिक 3E हा अक्षर येतं, म्हणजे CDE तिसरे अक्षर. त्याच्यानंतर ई नंतर तिसरे अक्षर H नंतर तिसरे अक्षर K नंतर तिसरं अक्षर काय असणार आहे, ते KLMN येईल. त्यानंतर आता बघा दुसरं अक्षर काय येईल, MK, म्हणजे KLM, म्हणजे -2 केलेले आहेत. इथं पण -2 अल्फाबेट केलेले आहेत. G नंतर पाठीमागे 2 अक्षर काय येणार आहे, E, म्हणजे काय येईल आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62, Q अक्षराच्या डावीकडील 9व्या अक्षराच्या उजवीकडील 14वे अक्षर कोणते येते. तर या ठिकाणचं उत्तर असणार आहे आपलं करेक्ट, ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे V येते. प्रश्न 63 बघा, खाली दिलेल्या वाक्यातील अक्षरापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही. आता या ठिकाणी बघा मायनर हा शब्द तयार होतो, त्यानंतर युअर ही होतो, आउट ही होतो, फक्त इथं यल नसल्यामुळे क्लाउड हा शब्द तयार होणार नाही. त्यानंतर खाली एक अंकश्रेणी दिली आहे, त्या श्रेणीमध्ये 5 नंतर 2 किती वेळा आलेले आहे. 5 नंतर 2 म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी आहे, इथं आहे, इथं आणि इथं. ते किती वेळेला आलेलं आहे, 4 वेळेला. त्यानंतर बघा खाली दिलेल्या अंकश्रेणीमध्ये 1 हा अंक किती वेळा आढळून येतो, ज्याच्या पूर्वी 8 असून आणि नंतर 3 आहे, म्हणजे हा ग्रुप आपल्याला शोधायचा आहे. 8, 1, 3, 8, 1, 3 या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा इथंही दिसतोय आपल्याला, त्यानंतर इथेही आहे, म्हणजे किती वेळा, 3 वेळा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66 ते 68 साठी सूचना दिलेली आहे. खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नात अक्षराचा एक संच दिलेला आहे, तर दिलेल्या पर्यायातून त्याच्याशी तंतोतंत बसणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे, म्हणजे गटाशी जुळणारा आपल्याला शोधायचा आहे पर्याय. त्यात बघा इथं AEI दिलेला आहे, त्यानंतर काय येईल, O येईल, कारण हा स्वरांचा गट आहे. दिलेला संच आहे बघा AEFHJL, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक QS. बघा या ठिकाणी इथं C आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं B मध्ये एक अल्फाबेट सोडलं आहे, इथं G अल्फाबेट सोडलेलं आहे, K एक अल्फाबेट सोडून आहे, तसं QRS हे पर्याय येणार आहे. त्यानंतर दिलेला संच बघा BDG OQT आणि JLO. आता या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, या ठिकाणी B, D आणि G घेतला आपण, तर B आणि Dच्या मध्ये एक अल्फाबेट सोडलेलं आहे C, Dच्या मध्ये 2 अल्फाबेट सोडलेले E आणि F, म्हणजे इथं एक अल्फाबेट सोडलेला आहे, इथं 2. तसंच OQT मध्ये पण तसंच आहे, OPQRST, म्हणजे इथं 2 अल्फाबेट आहेत, इथं 1 आहेत. तसा ग्रुप आपल्याला शोधायचा या ठिकाणी, तर तो ग्रुप आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये P, ह्या Q, R, S, T आणि हा U. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 69 मध्ये बघा, आता मकरंद 7 मीटर सरळ पश्चिमेकडे चालत गेला. आता या ठिकाणी मकरंद आहे, तो 7 मीटर चालत गेलेला आहे. पुन्हा तो त्याच्या डावीकडे वळून 4 मीटर चालत गेला. या ठिकाणी तो 4 मीटर चालत आलेला आहे. त्यानंतर 3 मीटर सरळ चालत गेला, डावीकडे वळून परत तो 3 मीटर चालत गेलेला आहे. नंतर उत्तरेकडे सरळ 9 मीटर चाललेला आहे, हे 4 आणि हे पुढचे 5, म्हणजे 9 मीटर चाललेला आहे. त्यानंतर तो उजवीकडे वळला, आता उजवीकडे वळलेला आहे आणि 4 मीटर चाललेला आहे. तर तो आता निघालेल्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे. निघालेल्या ठिकाण त्याचं हे आहे, तर याचं आणि याचं अंतर आपल्याला विचारलेलं आहे.
तर इथून इथपर्यंतचं अंतर हे 4 झालं, इथून इथपर्यंतचं 5, म्हणजे याच्या समोरचं अंतर किती असेल 5, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा असाच एक प्रश्न आहे. हुसेन पूर्वेकडे 4 मीटर, या ठिकाणी हुसेन घेऊया आपण, पूर्वेकडे 4 मीटर तो चालत गेल्यावर तो त्याच्या उजवीकडे वळतो. आता ही त्याची उजवी बाजू असेल आणि 3 मीटर सरळ चालत जातो. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो, परत त्याच्या उजवीकडे वळून आता तो 7 मीटर चालतो, म्हणजे हे टोटल अंतर 7, इथून इथपर्यंत किती झालं 4. त्यानंतर तो उत्तरेकडे 7 मीटर सरळ चालत जातो, उत्तरेकडे 7 मीटर सरळ चालत जातो. आता इथपर्यंत जर आपण लक्षात घेतलं अंतर तर किती येतं 3, आणि हे उरलेलं अंतर 4. त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि 5 मीटर जातो, तर तो परत 5 मीटर त्या ठिकाणी जातो. पाच मीटर सरळ चालत जातो, पुन्हा तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि 4 मीटर चालतो, पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 4 मीटर त्या ठिकाणी तो चालतो, म्हणजे इथं पोचलेला आहे तो. तर आता तो त्याच्या निघालेल्या जागेपासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेस आहे. आता निघालेलं ठिकाण आहे त्याचं इथं, तो निघालेल्या ठिकाणापासून आता आहे पूर्वेला, आणि तो किती अंतरापर्यंत पासून आहे म्हटलेलं आहे. आता बघा या ठिकाणी हे जे पूर्ण अंतर आहे ते 7 आहे, म्हणजे इथंपर्यंत 4 झालेलं आहे, आणि इथून इथंपर्यंत तो चालत गेलेला आहे 5 मीटर. मग आणि हे जे अंतर आहे 3 आणि हे 2, म्हणजे टोटल 7 झाले, 7मधून 5 गेले तर 2 मीटर, म्हणजे इथून इथंपर्यंतचं अंतर किती झालेलं आहे 2, म्हणजे दिशा पूर्व आणि मीटर 2, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 71 ते 73 बघा, ह्या वेन डायग्रामवर आपल्याला उत्तर द्यायचे आहेत. चौरस हा मुंबईमध्ये स्थित असलेल्या शाळेचा इयत्ता 8वीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी गट आहे. हा इयत्ता 8वीचा मुंबईमधला गट आहे. त्यानंतर आयत हा शाळेतील मुलींची संख्या दर्शवतो, हा गट मुलींची संख्या दर्शवतो. त्रिकोण खो खो खेळणाऱ्यांची संख्या दर्शवतो. वर्तुळ क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या दर्शवतो. तर आता याच्यावरून आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. बघा आता इयत्ता 8वीमध्ये विद्यार्थ्याची एकूण संख्या किती आहे म्हटलेलं आहे. आता 8वीतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या आहे ती म्हणजे 55. आता ही 55 कशी आली, तर पूर्ण चौकोनामधले आपण आकडे घ्यायचे. 15 + 17 + 4 + 9 + 7 + 3, हे सर्व काय येतात त्या ठिकाणी 8वीमधली मुलं आहेत. खो खो आणि क्रिकेट हे दोनही खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे. खो खो आणि क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 29, कारण हा खो खोमधला त्रिकोण आणि क्रिकेटमधला हा वर्तुळ, मग याच्यामध्ये दोन्हीत कॉमन असलेला 25 + 4 = 29. इयत्ता 8वीतील किती मुले क्रिकेट खेळत नाहीत, म्हणजे वर्तुळात नसलेली मुले आपल्याला शोधायची आहेत. आता 8वीतील आहेत 17 आणि 4 हे वर्तुळात आहेत, म्हणजे 17 आणि 4 किती होतात 21. 21 सोडून दिलेली मुले सगळे क्रिकेट खेळत नाहीत, म्हणजे आपलं उत्तर काय असेल 55मधून आपण 21 जर वजा केली तर आपल्याला उत्तर मिळेल 34. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 74, एका सांकेतिक भाषेत, या ठिकाणी बघा 8 दिलेलं आहे, 10, त्यानंतर 20 आहे, तर इथं 35 पण दिलेलं आहे, तर अधिकची किंमत खालीलपैकी किती आहे. तर बघा या ठिकाणी हे जे चिन्ह आहे ते गुणाकाराचं आहे, ते प्रिंटिंगमध्ये आपल्याला मोठं दिलेलं आहे. या ठिकाणी वर्तुळाच्या जागी 2 येईल आणि इथं 4, मग 2 × 4 = 8. आता इथं जर आपण 2 घेतलं तर इथं काय येईल 5 × 2 = 10, म्हणजे त्रिकोण बरोबर 5 आहे. या ठिकाणी त्रिकोणाची किंमत 5 घेऊया आपण. आता इथं 5 घेतलं तर चौकोन आपल्याला अगोदरच मिळालं आहे 4, 4 × 5 = 20, म्हणजे हे अगदी बरोबर आहे. तर आता आपल्याला दिलेलं इथं अधिक छोटा दिलेला आहे, त्याची किंमत आपल्याला विचारली आहे, या चिन्हाच्या जागी काय येईल. तर या ठिकाणी त्रिकोणाच्या जागी 5 आहे, मग गुणिले 5 आहे, तर इकडे जाऊन भागिले झाल्यानंतर काय येतं 7, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. खालील आकृत्यांचे आणि त्यांच्या संख्यांचे काळजीपूर्वक अवलोकन करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून शोधा. आता बघा या ठिकाणी या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला इथं काय
लॉजिक वापरलेलं आहे. तर 12 अधिक 10 ह्या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांची बेरीज 22 होते आणि 7 आणि 5 12 यांची वजाबाकी केली तर मधली संख्या येते. तसंच इथं केलेलं आहे 11 अधिक 16 किती होतात 27 वजा 8 आणि 4 12 27 वजा 12 15. तसं आपण करूया 15 अधिक 9 किती होतात 24 आणि 6 अधिक 5 11 24 वजा 11 किती येणार आहे उत्तर आपलं 13. पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीनं आपण इयत्ता 8वीची स्कॉलरशिप परीक्षेची पेपर क्रमांक 2 प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तर तुम्हाला या व्हिडिओचं स्पष्टीकरण कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची पहिला भाग जो सोडवलेला आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला भेटणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा आणि लाईक व कमेंट करून मला तुमचे कमेंट्स कळवत जा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.